माझे गुरुस्वामी आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त आज मी मस्त असं नैवेद्य बनवून स्वामी चरित्र पारायण पण करणार आहे. त्या पहिले आहे ना, मी मुलांना स्कूलमध्ये सोडून आले आणि मग त्यानंतर घरातील कामे वगैरे पण आवरून घेतले आणि मस्त अशी अंघोळ वगैरे करून घेतली. मग मी इकडे महाराजांसाठी नैवेद्य बनवायला घेतला आणि नैवेद्यामध्ये आहे ना, मस्त असा रवा बनवायचा होता. पहिला तर रवा मस्त असा तुपामध्ये भाजून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं केळी आणि दूध आणि पाणी ॲड करून घेतलं. त्यानंतर मग इकडे मी ना महाराजांना आहे ना मला स्नान घालायचं होतं. मग तेच मी त्यांना स्नान वगैरे घालून घेतलं. त्यानंतर देवघरातले पण सर्व देव असे स्नान घालून घेतले आणि मग सर्वांची पूजा वगैरे केली. फुलं वगैरे वाहिले. त्यानंतर तुळशीपत्र पण वाहिले आणि मला खूप प्रसन्न वाटत होतं आणि मी ज्या दिवशी स्वामी पाठ वाचते ना, त्या दिवशी मला तर खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं. त्यानंतर मग मी इकडे पाठ पण वाचायला घेतला. पहिले तर मग मी एक मंत्र स्वामी समर्थ जप पण जपला. त्यानंतर मग मी पाठ वगैरे पण करून घेतला आणि त्यानंतर मग आरती वगैरे पण करून घेतली. त्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मला पार्लरमध्ये पण जायचं होतं, तर मग मी पार्लरमध्ये निघाले आणि मॅडमला मस्त असा गजरा वगैरे घेऊन गेलेले आणि खूप छान वाटलं त्यांचे आशीर्वाद वगैरे पण घेतलेला.